तिकडे अर्चना पाटील यांची जिल्हा परिषद निवडणुकीतून अचानकपणे माघार हा सध्या मोठा चर्चेचा विषय बनलाय। या क्षणाची मोठी बातमी, अर्चना पाटील यांनी केशेगाव आणि तेर या दोन्ही गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण घराणेशाहीचा त्यांच्यावर आरोप व्हायला लागला। त्यांनी फॉर्म भरल्यानंतर लगेचच आणि त्यामुळे अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेतली। ओमकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ओमकार, काय अधिक माहिती आहे? मिलिंद सर, अर्चना पाटील या भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत। त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील तेर आणि केशेगाव या दोन गटांमधून जिल्हा परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला होता। उमेदवारी अर्ज दाखल करतानाच कुठेतरी जिल्हा परिषदेचे जे अध्यक्षपद आहे ते सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे आणि या पदावरती त्यांनी दावा कुठेतरी केलेला पाहायला मिळालेला होता। त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती झालेली पाहायला मिळालेली होती। अगदी जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यातून देखील मोठी जी टीका जी आहे ती होताना पाहायला मिळत होती। त्यानंतर पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी कुठेतरी आता माघार घेतल्याची जी माहिती जी आहे ती सूत्रांकडून कुठेतरी मिळताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर बघितलं तर अर्चना पाटील यांनी अचानक माघार घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळत आहे। ओमकार, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।